पैलवान, हा? आज कोणी काही बोललं नाही ना हो तुला? नाही. नाही म्हणजे मीनू वहिनीला आणि कांचन वहिनीला तुला बडबडायला काही ना काहीतरी कारणच पाहिजे असते. आणि खरं सांगायचं तुझा अपमान मला अजिबात सहन होत नाही. असो, आता लय नाही, 2-3 दिवसांचाच सवाल आहे. 2-3 दिवसांचा सवाल आहे म्हणजे? आई लवकरच स्वतःच्या पायावर हिंडाय फिरायला लागेल आणि एकदा का आई नीट झाली की आपण निघायचं. काय? होय, ज्या कामासाठी आपण इकडे आलतो ते काम तर आता होत आले. आणि एकदा काही स्वतःच्या पायावर हिंडा फिरायला लागली की स्वतःची काळजी घ्यायला ती खमकी आहे. मग कशाला आपण इकडे अडकून बसायचं? आपण बरं आणि आपलं काम बरं. पैलवान, हा? हा. काय वहिनी, काय बनवलंय आज? वांग्याची भाजी. अरे वा. थांबा जाऊ बाई. माग सांगितलेलं इसरलात काय? ही खुर्ची आईंची. आई आहेत का इकडे आता? नाही ना व? मग तू का मला उगाच ऍडवाइस करायलीयस? आईंची सेवा करण्याचं निमित्त साधून या घरात आलायत ना? आईनंतर फॅक्टरीत संचालिका कोण आहे? मी. त्यामुळं आता हा मान कुणाचा आहे? माझाच. मी एका ठिकाणी असेल नसेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव कांचन, जगाच्या पाठीवर कुठेही आणि मी जिवंत असेस तोवर या घरात पहिला मान माझाच. येस आई, मला तसं म्हणायचं नव्हतं. मला चांगलं ठाऊक आहे कुणाला काय म्हणायचं असतं ते. आई, तू स्वतः चालत आलीस इथवर? होय, वीरूच्या आधारानं आले इथवर. व्हेरी व्हेरी हॅपी आई. तुम्ही वॉकिंग न मम्मा? येस येस. अक्षी लंडनच्या क्वीन वाणी खमक्या आहात बरं का तुम्ही ललिताबाई. हा, ती पण शेवटच्या क्षणापर्यंत अशीच हिंडत फिरत होती बरं का. हा. आई कम कम. शिट शिट. वीरू, तू घरी परत आल्यापासून अचानक सगळ्यांना शिस्त आठवलेली दिसतीये. मी येस तोवर चक्क जेवायचे थांबलेत. असो, चला जेवून घेऊया. वीरू बस, तू पण जेवून घे. नाही ना ग, तू जेव, मी खाईन थोडे. कांचन, संचालिका म्हणून इतकी मिरवतेस, त्या फॅक्टरीचा कारभार नीट चाललाय ना? आई एनी डाऊट? एकदम बेस्ट चाललाय कारभार. काय मिने? वय वय एकदम बेस्ट. ठीक, चला जेवून घेऊया.
वस्तात हम्म, मी काय म्हणते नक्की. म्हणजे मला असं बोलायचंय की हम्म, ऐकताय ना तुम्ही? नाही ना ऐकताच उत्तर देईल. काय पहिलू आहे अगं, बोल की धड, काय बोलायचंय ते. ते आपण खरंच परत जायचं. इकडे थांबून काय फायदा? माझ्या रिक्षेच्या येळेवर मर्यादा येईल. फरक तर आपल्या कमाईवरच पडायला नव्हतं त्याचा. तिकडे मिसळचा गाडा बी तुझे मम्मी पप्पा सांभाळाय, पण त्यांच्यावर बी किती लोड येत असेल. पण आता आई हळूहळू हिंडायला लागायली ना स्वतःच्या पायावर. मग कशाला थांबायचं आपण इकडे? अहो पण आई हिंडाय फिराय जरी लागल्या असल्या ना तरी त्यांना गरज आहे आपली. कशाला? आणि तिच्या वागण्यावरनं तर असं अजिबात वाटत नाही. बाकीचे बी समजे तुझा पान उतारा करायला टपलेलेच असते, आणि हे समजा सहन करण्यापेक्षा आपण परत गेलेलंच बरं. अहो पण आईंच्या जीवावरचा धोका अजून टळलेला नाही. त्याची पूर्वकल्पना दिलीच आहे की आपण भैयाला आणि जग्याला. ते देतील काय लक्ष द्यायचं. शिवाय काकासाहेब बी आहेतच घरात. काकासाहेबांमुळेच तर काकासाहेबांच्या एकट्यावर किती जबाबदाऱ्या देणार आहे आपण, नाही का? नाही म्हणजे त्यांची खरी गरज फॅक्टरीवर आहे, जाऊबाईंना येसन घालायला. काकासाहेब दोन्ही बी सांभाळू शकतात. पण वस्तात वस्तात म्हणतीस ना मला. बाई माझी पठ्ठी म्हणून मला एक सांग, इतके दिवस तू तालीम बुडवलीस ते बरं आहे काय? पैलवान, आपलं सपान काय आहे? कुस्ती, कुस्तीची अकॅडमी. त्यात किती बी अडथळे आले तरी आपण आपल्या ध्येयापासून मागं हटायचं नाही. लय झालं आता, मला नाही खापायचं. आपण इकडनं परत जायचं म्हणजे जायचंच, समजलं? चला आम्ही येतो. कुठं निघालात तुम्ही? निघालो आम्ही परत आमच्या घरला. आता तू बरी झालीस, स्वतःच्या पायावर हिंडा फिरायला लागलीस. आता थांबून काय करू आम्ही? काय करू म्हणजे? हे घर तुझंच तर आहे वीरू. मी तुला कुठेही परत जाऊ द्यायची नाही. मला वाटलं होतं तू इथं आलायस तर आता कायमचं इथंच राहणार. कायमचा? फक्त तुझी तब्येत बरी नव्हती म्हणून आलतो मी. ते बी प्राजक्ता म्हणली म्हणून. आता इकडे थांबून तरी काय करू आम्ही? येतो. चल पहिला. वीरू, मी तुला कुठेही जाऊ द्यायची नाही. या घरचा लेक आहेस तू वीरू. घरातल्या माणसांना असं परक्यावानी वागायचं नसतं रे कधी. होय काय? मग घरातल्याच माणसांनी घरातल्याच माणसाची परकेवानी वागलेलं चालतंय काय? जसा मी या घरचा लेख आहे तशीच प्राजक्ता बी सून आहे या घरची. तिला तिचा मान मिळालाच पाहिजे.
त्याच्याशी बी आपुलकीनं वागलं गेलं पाहिजे. हे समजा जर होणार असेल तर मी तयार आहे इकडे थांबायला. बोल, मान्य आहे माझी अट? मान्य असेल तर थांबतो, नाहीतर थांब वीरू. आई वाय स्टॉपिंग? जाऊ दे की. मला मान्य आहे तुझी अट. पण तू कुठेही जायचं नाहीस, इथंच थांबायचंस. बोल, थांबशील ना इथंच? काय मस्त डाव साधलाय ह्याने. काय तर म्हणे आता हिला मान द्यायचा. अडलय माझं फुटवेअर, हिला मान द्यायला. चल मीने, फॅक्टरीवर जाऊ. लई वर्कलोड आहे आपल्याला. तिकडच गेलेलं बरं. या घराचं आता काही खरं नाही. तुमच्या याच फॅक्टरीमध्ये तयार झालेला माल आहे ना हा, याच्या बाबतीत तक्रारी येत आहेत. आम्ही जेव्हा टेस्टिंग केली तेव्हा याचा दर्जा अत्यंत वाईट असल्याचं निदर्शनास आलं. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे साहेब. हा माल इकडेच तयार झालाय आणि आलेली तक्रार बी रास्त आहे. त्यात जरा तांत्रिक घोळ झालाय बघा. तांत्रिक घोळ कसला? साहेब, त्याचं झालं असं की हा जो माल आहे की नाही तो आत्ताचा नाहीये, अगोदरचा आहे. शेवटच्या लॉट मध्ये गेलेला आणि तेव्हा मी संचालिकाच नव्हते. त्यामुळं तुम्ही जी काही नोटीस पाठवली की नाही ती उगाचच माझ्या नावानं पाठवली. आता हा जेव्हा केव्हा झाला तेव्हा मी संचालिकाच नव्हते, तर त्या नोटीसचं उत्तर मी काय म्हणून द्यायचं नाही का? अच्छा, मग कोण होता आधीचे संचालक? आमच्या आई श्रीमती ललिताबाई शिराळकर. अच्छा, म्हणजे त्यांच्याच नावाने मला नोटीस काढावी लागेल. नोटीस ललिताबाईंच्या नावाने निघणारच. आता बघा काकासाहेब, ललिताबाईंना अटक व्हावीच लागते. म्हणजे होणारच. अशी सोयच करून ठेवली आपण. त्यांच्या अटकेचा गवगवा नाही झाला
आमच्या प्रयत्नांचा काय फायदा? काय फायदा म्हणजे? काकासाहेब काळजी करू नका, तुमचे प्रयत्न फळाला येणार. ललिताबाईंना अटक झाली याची दवंडी अख्ख्या गावात पिटायची जबाबदारी आमची. थेट शिराळकरांच्या घराण्याच्या सापाचं मुंडकच छाटून टाकू. म्हणजे कसं आहे, ती बाकीची वळवळ थांबल ना, आणि त्यांना कळेल आपल्याशी पंगा, गावात दंगा. अंगस आई ह्या खाण्या अगोदरच्या गोळ्या घेऊन टाक. विरू, तू सांगशील ते मी करेन, पण डॉक्टरांना सांगून ही औषधं बंद कर. जेव्हा बघाव तेव्हा माझं तोंड कडू असतं या औषधांमुळे. आता ह्या गोळ्या घ्या अगोदर. आई हे घ्या. नकोय मला. असं कसं आई, हे औषध लवकर सुटावेत असं जर वाटत असेल ना, तर अगोदर अशक्तपणा भरून निघायला पाहिजे आणि त्यासाठी खायला पाहिजे. हे घ्या. आई घे की खाऊन. आई आई हे बघ, पेपरात काय छापून आले? मातोश्री महिला गृह उद्योगाला नोटीस. श्रीमती ललिताबाई शिराळकर यांच्या मातोश्री महिला गृह उद्योगाच्या मसाल्यात आढळली भेसळ. फॅक्टरीच्या संचालिका सौ कांचन शिराळकर यांनी जबाबदारी झटकली. कोणत्याही क्षणी फॅक्टरीवर बंदीच्या कारवाईची टांगती तलवार. हे बघ वाच. काय फॅक्टरीवर बंदी? ज्याची भीती होती तेच झालं. जर त्या कांचनला बजावून सांगितलं पण ऐकलं नाही तिनं माझं. आणि आता हात झटकते होय. काल विचारलं फॅक्टरीचा कारभार कसा चालू आहे, तर म्हणे बेस्ट. हे तिचं बेस्ट. विचारते तिला जाऊन आता. आई आई झालं बाई एकदाचं वर्कलोड. आता कसं आपण दोघी एकदम निवांत बघ. पण आईंना कळणारच आहे हे. कळू देत की नोटीस त्यांच्या नावाने आली. आपल्याला काय त्यांचं त्या बघतील. कांचन, हा सगळा काय प्रकार आहे? फॅक्टरीला नोटीस आली तरी पण मला सांगावं असं वाटलं नाही तुला? आई तुमची तब्येत बरी नव्हती म्हणून म्हटलं हे सांगून कशाला उगाच तुम्हाला टेन्शन अजून द्यायचं नाही. मी ठणठणीत असताना, तुझ्या काने कपाळी ओरडून सांगत असतानाही कच्चा माल सतत बदलत राहिलीस. म्हणून ही अशी वेळ आली आपल्यावर. नो रिझनिंग उगाच मला टॉकिंग करू नका आई. काय एकतर हा सगळा कंप्लेंट वाला माल तुम्ही संचालिका असतानाच आहे. त्याचीच कंप्लेंट आली. माझ्या हाताखाली बनलेल्या मालाची तक्रार येणं शक्यच नाही. आलीये आई, कंप्लेंट आलीये. आणि फॅक्टरीची संचालिका म्हणून या सगळ्याला मलाच तोंड द्यावं लागलंय. काय तोंड दिलंस ग तू? तू तर हात झटकून मोकळी झालीस. जबाबदारी सांभाळायची लायकीच नाही तुझी. योगायोगानं संचालक पद काय मिळालं, माझ्या फॅक्टरीची वाटच लावलीस तू. इतकी वर्ष मेहनत करून एक एक माणूस जोडून ही फॅक्टरी उभी केली होती मी. आणि तू? ते काय बी झालं असलं आई, तरी आय एम अ संचालिका नाव. दिस इज रियालिटी. आणि नोटीस तुमच्या नावाने आली आई. दिस इज ऑल्सो रियालिटी. तेव्हा संचालिका या ऍडवाइसनं मला तुमच्या अगेन्स्ट कारवाई करावीच लागेल. आईवर कारवाई तुम्ही करणार? फक्त मीच नाही भाऊजी, अख्खं डायरेक्टर बोर्ड. नोटीस आल्या आल्याच फॅक्टरीच्या सगळ्या सदस्यांची मीटिंग झाली.
आणि त्यात एक डिसिजन पास झाला. कोणता डिसिजन? विने, तू सांग बाई यांना. सगळ्या सदस्यांनी मिळून निर्णय घेतलाय की आईनं फॅक्टरीची सदस्य म्हणून काढून टाकावं. काय? तुम्ही असं कसं काय करू शकता? आता नोटीस आईंच्या विरुद्ध आली आहे म्हटल्यावर संचालक मंडळाला कारवाईचा ऍडवाइस करावाच लागला की. आता आमची काय चूक? फॅक्टरी सावरायची जबाबदारी आता आमची आहे. त्यासाठीच आईंना आम्ही फॅक्टरीतून काढून टाकले.